ॲक्च्युली मी खूप ऑडिशन्स देते, तर मी म्हणायचे ऑल्सो मी गाणंही गाते, मी क्लासिकली ट्रेंड आहे, मला ॲक्सेंट्स पण येतात आणि मी डान्सही करते. तर ते म्हणायचे बाय. तर मला असं वाटायचं की कसं कळणार की मला हे येतं, मला आय वॉन्ट पीपल टू नो. मला असंच वाटलं की अरे अरिजित सिंगची गाणी किती मस्त आहेत, म्हणजे असं राबता अगर तुम साथ हो, म्हटलं हेच लिरिक्स होऊ शकतात. तेरे हवायाच्या ट्यूनवर आय मेक अरिजित सिंगचं टायटल्सचं एक गाणं लिहिते, विच वॉज अ व्हेरी क्रेझी आयडिया टू मी. मी पोस्ट केलं आणि मी शूट करायला गेले. मी जसं आले व्हॉट इज हॅपनिंग असं वाटलं माय फोन वॉज अलाइव्ह. वाव. तर मी गेले, म्हटलं हॅलो can I have bearded fish and chips please? तर मग ती वाली oh she's one of us. आणि मग तेव्हा मला कळलं अरे ह्याच्यात खूप पॉवर आहे. हाय हॅलो नमस्कार. रेडिओ सिटी मराठीच्या नवीन इंटरव्ह्यूमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे सोनल आणि आज माझ्यासोबत इथे आहे सई गोडबोले. ती खूप चांगली डान्सर आहे, ती सिंगर आहे. आत्ताच मला कळालं ती गाणी तिची मिक्सिंग पण एडिटिंग पण सगळं स्वतः करते. आणि आता शी इज ऑल्सो डेब्यूइंग इन अ फिल्म. तिची फर्स्ट फिल्म एव्हर मराठीतली येत आहे, ज्याचं नाव अमायरा आहे. सई, ड्रीम कम ट्रू मोमेंट राईट? ट्रुली. कसं वाटतंय? खूप बरं वाटतं. फर्स्टली थँक्यू सो मच फॉर द इंट्रोडक्शन. आय वॉज सो स्वीट. मला खूप, जसं आपण थोडं जस्ट आधी बोललो इंटरव्ह्यू सुरू होण्याच्या, की मला विश्वास नाही बसत आहे अजूनही, पण इट्स हॅपनिंग राईट? ओके, जस्ट बिकॉज यू से पिंच करू का तुला? मी तुला पिंच करू का? इट इज हॅपनिंग. पण माझं असं मोठं ड्रीम होतं टू सी माय सेल्फ ऑन द बिग स्क्रीन. माझा फेवरेट चित्रपट लाला लँड आहे. तो फूल्स हू ड्रीम आणि असं रोमॅन्टिसायझिंग युअर असं ॲस्पिरेशनल असं गोल्स. तर मला खूप अजूनही विश्वास नाही बसत आहे, पण जेव्हा मी 23 तारखेला बघेन तेव्हा मला विश्वास बसेल. पण आय एम शुअर. मला नक्की सांग, तुला तेव्हा पाहून जेव्हा तू एकदम प्रोसेस केलंय तेव्हा तुला कसं वाटतं? हां चालेल. बघ, ट्रेलरमधनं तर हे कळतंय की कुठेतरी अनएक्सपेक्टेड फ्रेंडशिप्स बद्दल ही मूवी आहे. करेक्ट. तुझं या इंडस्ट्रीमधलं एखादं अनएक्सपेक्टेड फ्रेंड कोण आहे? इंटरेस्टिंग. मी सांगते ॲक्च्युली. तर माझी आई ॲक्ट्रेस आहे, माय फेवरेट ॲक्ट्रेस एव्हर. आणि ती मेरे साई नावाच्या सिरियलमध्ये शी वॉज द लीड. शी वॉज प्लेइंग बायजामा. आणि त्या सेटवर शर्मिला शिंदे नावाची आपली मराठी ॲक्ट्रेस आहे. तिचं नाव शोमध्ये चिवताई होतं, तर आम्ही तिला चिवताई म्हणतो. तर ती आणि माझी आई बोलत होत्या की सई असे ॲक्सेंट्स करते वगैरे वगैरे. तेव्हा मी कॉन्टेंट क्रिएशन आय हॅडंट स्टार्टेड नाही ॲट ऑल. तर मग माझी आई आणि ती गप्पा मारत होत्या. तर शी सेड, शर्मिलाताई, की ती क्रिएटिव्ह डिरेक्शन करते आणि ती कास्टिंगमध्ये पण काम करते फॉर अ फिल्म. सो देन शी सेड ते एका ब्रिटिश मराठी मुलगी बघतायत, तर सई विल बी ऑथेंटिक फॉर इट. सो आय वॉन्ट टू कॉल फॉर दी ऑडिशन. आणि मग तिने मला फोन केला, ती माझी ऑडिशनला ये, दे वॉन्ट यू टू स्पीक ब्रिटिश मराठी. आय वॉज लाईक या okay, never done that before. I just knew how to do British and Marathi, but not them together. So I went there and I did that, and they really liked it. So I have Sharmila Tai to thank. And she is truly my unexpected but yet most cherished now friend through my mom in this industry. बघ, तुझे हिडन टॅलेंट्स वाले रील्स तर आम्ही सर्वांनीच पाहिले आहेत, पण आता तुला हे नवीन कळालंय की तू असं ब्रिटिश मराठी किंवा स्कॉटिश हिंदी असं सगळं काही काही करू शकतेस. सँडविच खूप युनिक निकनेम आहे असं नाही वाटत तुला? असं तुझी कोणत्या फ्रेंड्सला तुने असं खूप वेगळे असे काही निकनेम्स दिले? तू पण मला सांग, आपण दिलेत का? तू मला सांग, तू कोणाला दिलेस का असं? मी माऊ म्हणते माझ्या एका मैत्रिणीला. ओके. म्हणजे माऊ जनरली मावशी वगैरेला म्हणतो, पण माझी एक फ्रेंड अशी, मला ती खूप लाईक अ टेडी बेअर, लाईक स्वीट, लाईक अ किटन. माऊ. असं तू कधी कोणाला निकनेम? मला एक सवय आहे, मी कोणालाही असं लहान कोणी भेटलं तर माझ्या तोंडातून असं मनू येतं, विच इज व्हेरी कॉमन, किंवा राणी किंवा मनू. पण असं कूल पेट नेम्स इंटरेस्टिंग. आय थिंक माझी एक फ्रेंड आहे, माझी मॅनेजर आहे चैत्रल, तिला मी चाय म्हणते. चाय. सो नॉट व्हेरी युनिक बट आय लव्ह इट. इट्स इंटरेस्टिंग ॲज लॉंग एज पर्सनल टच आहे त्याला, राईट? ह्या फिल्ममध्ये अजिंक्य देव जे आहे ते तुझे टीचर बनतात इन अ वे, लाईफ लेसन्स, आणि तू त्यांना भरपूर काही शिकवते असं कळतं. करेक्ट. तर तुझी शाळेतली एखादी टीचर, एखादे सर जे तुझे फेवरेट होते, आणि म्हणजे एखादा किस्सा जो तुला शाळेतला आठवत असेल? ओ माय गॉड, मी ॲक्च्युली मला अभ्यास करायला खूप आवडायचा. हो. मी सांगते, मला 10वीत
94.3% मिळालेले. आय विश मला 91.1 मिळाले असते, सो वी कुड, बिकॉज रेडिओ सिटी, यू नो व्हॉट आय मीन. बट सॉरी रेडिओ सिटी, एक्झॅक्टली, सॉरी रेडिओ सिटी, थोडेसे जास्त मिळाले. 94.3. आणि मी एकदम अभ्यास वगैरे करायचे. पण 10वीत माझं मॅथ्स थोडं वीक झालेलं. आणि ना आणि असं खूप प्रेशर असतं ना 10वीत, की एक सब्जेक्ट जरी वीक झाला तर मग पूर्ण पर्सेंटेज खाली, पूर्ण ॲव्हरेज खाली येईल. एक्झॅक्टली. तर तरी खूप प्रेशर. आणि मग तर माझी बेस्ट फ्रेंड आहे मनीषा, ती म्हणाली तिच्या घरी एक सर येतात शिकवायला, त्यांचं नाव नेरुरकर सर. ठीक आहे. तर नेरुरकर सर, आता मॅथ्स टीचर वी एक्सपेक्ट की असं स्ट्रिक्ट, आणि नेरुरकर सर एवढे साधे. आणि ना आम्ही त्यांना खूप हसवायचो की आता हाफ एन आवर ब्रेक, आता 15 मिनिट ब्रेक असं वगैरे. पण त्यांनी मला एवढं छान शिकवलं की मॅथ्समध्ये आय गॉट 96 out of 100. तुला अजूनही मॅथ्स असं आवडतं का? त्यांच्यामुळे. शाउट आउट टू नेरुरकर सर. नेरुरकर सर. तुला स्पोर्ट्सची किती आवड? आय वॉज अ ॲथलीट. माझ्याकडे खूप गोल्ड मेडल्स आहेत. मी थ्रोबॉल टीम मध्ये होते. बघितलं, मी बोलली ना, सईनी काहीच सोडलेलं नाहीये. तर माझ्या आईला कळायचं नाही की नक्की काय करायचंय, कारण आपण काय करायचंय नक्की. ते म्हटलं इंटरेस्टिंग, लेट्स जस्ट ट्राय एव्हरीथिंग. आणि देन सगळ्याच गोष्टींमध्ये एक्सेल करतेस ना तू, जे मनात घेतेस ते करते. अरे आय थिंक दॅट्स व्हेरी ट्रू. क्रिकेट तू खेळतेस या पिक्चरमध्ये, तर त्याच्यासाठी किती ट्रेनिंग करावी लागली? कसा होता तो एक्सपिरियन्स? मला क्रिकेट खेळायला खूप आवडतं. आधीपासूनच खूप आवडतं. पण मी तुला कॅच सांगते, तर मी खूप टायनी आहे ना, तर माझ्याकडे एक छोटीशी बॅट आहे, ती अशी लहान मुलांची बॅट आहे. इट्स ओके, हॅपन्स. तर ती माझी बॅट आहे. आणि मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सना सांगायचे, तुम्ही माझ्यावर क्रिकेट खेळायला, तुम्ही बॉलिंग करायची, पण बॅटिंग मी करणार. ज्याची बॅट त्याची बॅटिंग. तर कोणीच माझ्यावर खेळायचं नाही ह्या माझ्या ॲटिट्यूडमुळे. तर त्यामुळे थोडं राहून गेलं. इट्स ओके, आता त्याच्यावर पूर्ण पिक्चरच झालाय. शी इज बॅटिंग गाईज लाईफ मध्ये. पण काय शिकायला मिळालं तुला फ्रॉम दिस एक्सपिरियन्स? मला खूप हम्बलिंग एक्सपिरियन्स होता. आय एम व्हेरी ग्रेटफुल. आणि पहिला असा लॉन्च असा ज्याच्यात तुझं कॅरेक्टरचं नाव, पिक्चरचं नाव आहे. माझं ड्रीम होतं मी शाहरुख खानला बघायचे रईस आणि डॉन मध्ये, इन अँड ॲज डॉन. तर मला असं व्हायचं एक दिवस मला पण इन अँड ॲज. आणि दॅट हॅपन्ड इन द फर्स्ट वन. स्टार्टिंग विथ इट अँड इट इज अ ह्यूज थिंग. आय एम व्हेरी अवेअर की ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि पहिल्याच पिक्चरमध्ये एवढी मोठी, एवढी टॅलेंटेड स्टार कास्ट. व्हॉट अन ऑनर. सगळे सुपरस्टार्स, एव्हरीबडी वॉकिंग ऑन सेट इज अ सुपरस्टार. तरी त्यांनी मला एवढं काइंडनेस आणि एवढं प्रेमाने दे टुक मी इन देअर विंग. असं झालं की आय हॅव लर्न्ड सो मच ॲज टू हाऊ टू बी अ गुड पर्सन ऑन सेट अँड इन लाईफ. तर खूप लेसन्स मिळाले थ्रू दिस मूवी. आय एम सो ग्रेटफुल. आणि तुला ही स्क्रिप्ट मिळाली आणि यू वर डुईंग दिस, तेव्हा मम्मानी तुला काय ॲडवाईस दिलेली? तो माय मॉम इज द फर्स्ट पर्सन मी ॲडवाईसला जिच्याकडे जाते, आणि शी गिव्स द बेस्ट ॲडवाईस. आणि मी जेव्हा तिला खूप आधी सांगितलं की मला ॲक्टर बनायचं आहे, तेव्हा हर टेक वॉज की मग नीट शिकायला पाहिजे. म्हणजे इट वॉजंट लाईक ओके लेट मी मेक अ फ्यू फोन कॉल्स. इट वॉज नेव्हर दॅट वे. इट वॉज नेव्हर दॅट वे. इट वॉज लाईक तुझ्या मेरिटनी मिळालं तर मिळालं. इट वॉज लाईक ओके. ती मला नीट शिकायचं. तर व्हिस्लिंग वुड्स इंटरनॅशनल, ज्याची पेरेंट कंपनी मुक्ता आर्ट्स आहे, ज्यांनी हा पिक्चर प्रोड्यूस केला आहे फुल सर्कल, तर मी तिथे माझी ॲक्टिंग डिग्री आहे माझ्याकडे. मी 3 वर्ष ग्रॅज्युएशन केलं. आणि व्हॅलेडिक्टोरियन होतीस तू, माहितीये मला. 3 मिनिट्सची स्पीच द्यायची होती, 9 मिनिट्सची देऊन आलीस तू. यू आर टू गुड, टू गुड. क्या बात आहे. येस, हो, ते जरा ठीक आहे. पण आता ऑफकोर्स ते भावना असे फ्लो होतात तेव्हा. मला वाटलं दर वर्षाची 3 मिनिटं कळलं का, म्हणून 9 मिनिटं असं. तर मॅथ्स नेरुरकर सर. टू गुड. आणि मम्मा यायची वेन यू वर शूटिंग, आणि ती बघून तुला नोट्स द्यायची की हे बघ सई, तू हे असं केलंस, पण मे बी तू हे असं केलंस तसं बरं झालं असतं. काय झालं, आम्ही हा पिक्चर लंडनमध्ये शूट केला. सो दिस वॉज द फर्स्ट टाइम आय ट्रॅव्हल्ड अलोन. त्यामुळे आई येऊ नाही शकली सेटवर, नाही तर मी तिला घेऊन गेले असते. बट शी हॅज नेव्हर बीन अन अम्ब्रेला असं पेरेंट. शी हॅज ऑलवेज हेलिकॉप्टर पेरेंट. शी हॅज ऑलवेज बीन की जेवढं मनाला पटेल आणि आवडेल ते कर. नाही आवडलं घरी निघून आलीस, यू हॅव मी. पण आवडलं तर जस्ट टेक ओव्हर, जस्ट लाईक एन्जॉय असं. तर एक दिवशी झालेलं खूप असा इंटेन्स सीन होता, आणि आय वॉज जस्ट लाईक व्हेरी ओव्हरवेल्म्ड, डिडंट नो व्हॉट टू डू, फॉरेन कंट्री, न्यू पीपल, फर्स्ट एक्सपिरियन्स. तर मी तिला फोन केला. मी म्हटलं मी काय करू. सो सेज ॲडवाईस, एक सेंटेन्समध्ये
जस्ट समराइज्ड एव्हरीथिंग आणि देन आय वॉज रेडी टू गो. काय बोलला? सो ती म्हणाली तो सीनच ऍक्च्युली असा होता ज्याच्यात आय हॅड टू बी हाऊ आय वॉज तेव्हा. असं anxious, right. emotional. She's like, okay, exactly what you're feeling right now. All right, now get into your character and do exactly this. Wow. And then I was like, yeah. इतकं सोपं होतं. पण मम्मा लागते ना. मम्मा लागते सगळं कळून द्यायला. तुला ऍक्टर व्हायचं होतं हे असं तो मोमेंट कोणता होता जेव्हा तुला असं वाटलं की हो मला ऍक्टर व्हायचं? तर आर्टिस्टिक फॅमिली आहे, तर मी सगळ्यात आधी गायला लागले. क्लासिकल सिंगिंगची ट्रेनिंग घ्यायला लागले, कारण आजोबा जयवंत कुलकर्णी खूप म्हणजे आर हिरो. आणि तर वाटलं सगळ्यांना की गाणं गाणार, कारण ही गाणं गाते. तर माझ्या मनात नेहमी होतं की मला ऍक्टर बनायचं, पण आय डोंट नो वाय आय कुडंट रिली से इट. कारण मला वाटलं सगळ्यांना वाटतं मी गाणं गाणार, ठीक आहे मी गाणं गाते, पण मनातून मला ऍक्टर व्हायचंय. आय हॅव नो आयडिया वाय डिड दॅट. पण मग होल्ड बॅक करत होतीस तू. आय थिंक आय नीडेड टू बी शुअर समवेअर विदिन माय सेल्फ असं मला वाटलं. पण मूवीज अँड म्युझिक इज एव्हरीथिंग, इज माय लाईफ. आणि वेनेव्हर मी पिक्चर बघायचे मला असं वाटायचं मला हेच करायचंय. आणि मग मी सांगितलं आईला, आणि मग आई बाबा दोघंही म्हणाले की यू हॅव टू ट्रेन फॉर दिस आणि लेट्स डू इट. लेट्स कम टू तुझं कॉन्टेंट क्रिएशन जे आहे, जे आय थिंक तुझी व्हरायटी इतकी डायव्हर्स आहे, तुझं ते पूर्ण एंटायर पेज. कसं करतेस तू हे? काय आहे तुझा प्रोसेस? म्हणजे असं बसल्या बसल्या तुला आयडिया येतात का, अरे आज हिडन टॅलेंट्स करूया, अरे? आणि मी आय डोंट थिंक तू ट्रेंड्स फॉलो करते, तू ट्रेंड सेट करते. ओ माय गॉड, ट्रेंड सेटर. काय असतं तुझं प्रोसेस? म्हणजे तुझं काय टेक आहे की एखादी आयडिया तर तुला आली आहे, तुझा अप्रोच काय असतोय, तुला काय द्यायचंय तुझ्या टार्गेट ऑडियन्सला? आय टेल यू हाऊ इट स्टार्टेड. ॲक्च्युली मी खूप ऑडिशन्स देते रोज, जवळजवळ रोज मी ऑडिशन्स द्यायला जाते, कधी घरून पाठवते. पण जेव्हा मी ऑडिशन्स द्यायला जायचे तेव्हा असं असायचं की हे बोलायचं आहे आणि मग जा, वी गॉट वॉट वी वॉन्टेड. तर मी म्हणायचे ऑल्सो मी गाणंही गाते, मी क्लासिकली ट्रेंड आहे, मला ॲक्सेंट्स पण येतात आणि मी डान्सही करते. आणि मी तर ते म्हणायचे ग्रेट, दॅट्स ग्रेट, थँक्यू सो मच, बाय, असं. तर मला असं वाटायचं की कसं कळणार की मला हे येतं, मला आय वॉन्ट पीपल टू नो. तर मग नंतर माझी बेस्ट फ्रेंड म्हणाली पोस्टेड, जस्ट पुट इट ऑन द इंटरनेट. आय वॉज लाईक ठीक आहे. तर मी म्हटलं पण मला हे पण करायचं, मला हे पण करायचं. ती म्हणाली कर ना, मग हू स्टॉपिंग यू. आणि माझा जेव्हा आय स्टार्टेड मेकिंग व्हिडिओज विथ द काइंड ऑफ लव्ह आणि असं एक पॅशन, आणि आय वॉन्ट यू टू फील सो एंटरटेन्ड, आय वॉन्ट यू टू एन्जॉय दिस लाईक 1 minute or 1.5 minute ऑफ युअर टाईम इन युअर बिझी डे. तर हे जे माझं इंटेन्शन होतं ना, त्या इंटेन्शननी ते रिसीव्ह पण झालं. आणि देन आय फेल्ट सो ग्रेटफुल की जे एवढं कौतुक करतात, एवढं वाट बघून बघतात, त्यांना आय वॉन्ट टू गिव्ह द मोस्ट असं क्वालिटेटिव्ह कॉन्टेंट. तर माय क्वालिटी कंट्रोल प्रोसेस इज व्हेरी स्ट्रिक्ट, की मला आवडलं पाहिजे, मला मजा आली पाहिजे, मला ते असं वर्थ इट वाटलं पाहिजे, देन आय पोस्टेड. असं तू बसून स्क्रिप्ट पण करतेस, तुझे करणार आहेस, म्हणजे तुझं पूर्ण असं प्रोसेस एकदम व्यवस्थित, लाईक अ स्टुडंट. आय विल डू ऑल माय रिसर्च ऑन दिस अँड देन आय विल गो अहेड, असं आहे. तुझी सगळ्यात फेवरेट रील कोणती आहे जी तू बनवली असेल, त्याचा प्रोसेस तुला एवढा आवडला की त्याचा आउटकम साईडला राहिलं पण करायला खूप मजा आली? अशा दोन आहेत. एक तर ॲक्सेंटची 10 accents अँड इम्प्रेशन्स, बिकॉज इट केम फ्रॉम अ प्लेस ऑफ रिस्पेक्ट, की मला ना खूप आवडतं ते कसं बोलतात. इट वॉजंट की मी आता तुम्हाला मॉक करते या ॲक्सेंटला, इट वॉज जस्ट की मला पण येतं हे बोलता, मी पण बोलते असं. आणि आय स्टे क्लिअर, म्हणजे आय स्टे अवे फ्रॉम असं एशियन कंट्रीज किंवा आफ्रिकन कंट्रीज किंवा इंडियातलेही खूप ॲक्सेंट ज्यांना थोडं ऑफेन्सिव्ह वाटतं की आमचे नका करू. कळलं? तर यू हॅव टू कीप इन माइंड की कुठले ओके आहेत, कुठले नाही आहेत. सो द 10 accents अँड इम्प्रेशन्स आय ॲब्सोल्युटली लव्ड मेकिंग. इट वॉज 1 take, सो इट वॉज असं ॲड्रेनलिन रश फॉर मी. आणि मी एक केलेलं अरिजित सिंगच्या टायटल्सचं मी एक गाणं बनवलेलं, ब्ल्यू अप. या आणि मला असंच वाटलं की अरे अरिजित सिंगची गाणी किती मस्त आहेत आणि त्यांची नावं किती मस्त आहेत गाण्यांची. म्हणजे असं राबता, अगर तुम साथ हो, म्हटलं हेच लिरिक्स होऊ शकतात. मी गच्चीत चालत होते आणि तेव्हा तेरे हवाले वॉज असं द सॉन्ग ऑफ द ट्रेंडिंग. ते म्हटलं एक काम करते, तेरे हवालेच्या ट्यूनवर आय मेक अरिजित सिंगचं टायटल्सचं एक गाणं लिहिते, विच वॉज अ व्हेरी क्रेझी आयडिया टू मी. आणि मग ते लिहून झालं, मी बनवलं आणि माझं शूट होतं त्या दिवशी. तर मी पोस्ट केलं आणि मी शूट करायला गेले. मी जसं आले जस्ट लाईक
व्हॉट इज हॅपनिंग, असं वाटलं माय फोन वॉज अलाइव्ह. वाव, इट वॉज सुपर. म्हणजे सडनली, आणि हे तू प्लॅन पण असं नव्हतं केलं फॉर नाही. इट टू बी. आणि आय डिडंट इवन थिंक इट वॉज लाईक अ ग्राउंड ब्रेकिंग. आय जस्ट थॉट अरे काय मस्त, मलाच आवडली म्हणून आय वॉज लाईक करूया. आणि जनरली तुला हे कधी जाणवलं की तू असे वेगवेगळे ॲक्सेंट्स करू शकतेस, म्हणजे हा स्किल तू कसा डिस्कवर केलास? माझ्या आईबाबांना ट्रॅव्हल करायला खूप आवडतं, विच वॉज अ बोनस फॉर मी, विच वॉज अ रिअली गुड थिंग फॉर मी. तर आम्ही खूप देश बघितलेत, खूप ट्रॅव्हल केलंय. आणि आम्ही एकदा ऑस्ट्रेलियामध्ये होतो. ब्युटिफुल कंट्री, व्हेरी काइंड, नाईस पीपल, असे 2-3 जरा रेसिस्ट, बाकी सगळे खूप स्वीट. तर एक बाई होती, आम्ही फिश अँड चिप्स खायचे होते आम्हाला. तर एक बाई होती, ती थोडीशी रेसिस्ट होती, ती आम्हाला अटेंडच करत नव्हती. आम्ही सांगतो एक्सक्यूज मी, आम्हाला कॅन वी हॅव दिस वगैरे, तर ती अटेंडच नाही करत. तर मी म्हटलं हे काय, माझे आईबाबा जरा सॅड झाले. मी म्हटलं काम करते, मी जाऊन तिच्याशी बोलते. तर ते आले म्हणजे काय, म्हटलं थांबा मी वेगळं जाऊन बोलणार आहे काहीतरी, जस्ट फ्लो विथ इट. तर मी गेले, म्हटलं हॅलो कॅन आय हॅव बेरेड फिश अँड चिप्स प्लीज. तर मग ती वाली ओ शी इज वन ऑफ अस. आणि मग तेव्हा मला कळलं अरे ह्याच्यात खूप पॉवर आहे, हे असं नॉर्मल नाही आहे गोष्ट. बाय चान्स डिस्कवर केलंस तू? बाय चान्स. म्हटलं हे असं बोलतात ना, मी पण बोलून बघते. आणि मी बोलले आणि मला कळलं अरे हे बरोबर आहे, ऑथेंटिकेट पण झालं ते. तर मी म्हटलं ओ क्रेझी. आणि मग बाकीचे असे तू ट्राय करत गेली, ते तुला जमलं. आणि मी गाणं म्हणायचे ना, तर लहानपणी क्लासिकल सिंगिंगच्या क्लासला बसून मी म्हणायचे आता मी टेलर स्विफ्टची गाणी म्हणणार, आता सारे गमा बास. तर सगळे म्हणायचे ठीक आहे बाबा म्हण. आणि लव्ह स्टोरी एक्झॅक्टली द गो टू कॅरिओके सॉन्ग. तर मी म्हणायचे, पण काहीतरी असं डिफरन्शिएट करायचं मला आणि त्यांच्या वोकल्सला. तर मी म्हणायचे का मी असं वेगळं साऊंड करते, तर ॲक्सेंट. सो देन आय स्टार्टेड लिसनिंग आणि डेव्हलपिंग इट. दॅट इज सो कूल. तुझा फेवरेट कॉन्टेंट क्रिएटर कोण आहे, म्हणजे बिफोर यू बिकेम अ क्रिएटर, किंवा आत्ता पण जेव्हा तू असं एक टाइम ऑफ घेतेस फ्रॉम क्रिएटिंग, तेव्हा तू बसून कन्झ्युम करशील असं कॉन्टेंट कोणाचं? मला धारणा खूप आवडते. शी सो फनी, शी सो फनी. आणि माझी खूप जवळची मैत्रीण आहे रुचिका म्हणून, तिचं हँडल आहे चिका. पोएट्री. ती माझी खूप जवळची कॉलेजची मैत्रीण आहे. सो आय एन्जॉय व्हॉट शी डज. आणि मोस्टली सेन तो इज टू गुड. प्राजक्ता. एखादं तू ट्रेंड्स करत नाही पण कन्झ्युम तर करतेस ना, मग एखादं ट्रेंड जे तुला वाटतं करंटली चाललंय, जे खूप छान ट्रेंड आहे, मतलब व्हेरी क्रिएटिव्ह, व्हेरी नाईस, व्हेरी क्रिएटिव्ह. आत्ता असं कुठलं चालू आहे, थांब, आय लव्ह असं डान्स ट्रेंड्स. तर आत्ता रिसेंटली ना एक दोधारी तलवार एकदम जुन्या गाण्यावर एक डान्स ट्रेंड सुरू झालेला, आणि आय एम ऑब्सेस्ड विथ द कोरिओग्राफी. धार्मिक माझा फ्रेंडच आहे, तो धार्मिक सायनी म्हणून कोरिओग्राफर आहे, त्यांनी स्टार्ट केलंय ते, आणि काय नाचतायत लोक. तू करणार, आम्ही बघणार आहोत. आणि एखादं ट्रेंड जे तुला असं वाटतं की बस झालंय आता, कॅन्सल, खतम करा हा ट्रेंड, असं होतं खूप वेळा ना. तुला लक्षात आहे कुठला जो आपण खूप इरिटेट झालो? आय थिंक एन्झायटी आता खूप जास्त झालंय. आता नवीन साधन ना, प्रिटी लिटिल बेबी, फन होतं, पण एका पॉइंट नंतर असं वाटतं की आता रोजच काय तेच, सगळे तेच करतात. एक्झॅक्टली. वन बिग थिंग जे तुझ्या लाईफमध्ये झालंय इज द ॲपल कोलॅबोरेशन. कसं होतं ते? हाऊ वॉज द एक्सपिरियन्स टू गो देअर, बी विथ देम, आणि त्यांना भेटणं, इंडियाला रिप्रेझेंट करणं तिथे, कसं होतं? ओ माय गॉड, इट वॉज ट्रुली वन ऑफ द ग्रेटेस्ट मोमेंट्स. आणि नाव आय एम ऑफिशियली अन ॲपल एक्सक्लुझिव्ह क्रिएटर. आणि त्यांनी माझ्या एजन्सीला कॉन्टॅक्ट केला की वी वॉन्ट सई, वी वॉन्ट टू ऑनबोर्ड हर, वी वॉन्ट टू मेक हर अन ॲपल एक्सक्लुझिव्ह क्रिएटर. तर माझ्या एजन्सीने मला विचारलं, मी म्हटलं हा प्रश्न आहे, हा विचारायचा प्रश्न आहे, आय यू किडिंग? तर मी म्हटलं येस. आणि म्हटलं आय वुड लव्ह टू बी अन ॲपल एक्सक्लुझिव्ह क्रिएटर वगैरे वगैरे. आणि बोलत होतो, तर मग ते म्हणाले वी रिअली लाईक युअर टेक ऑन म्युझिक आणि हे ते. तर मी ऐकते. मग नंतर थोड्या दिवसांनी मला फोन आला डायरेक्ट त्यांच्याकडून की डू यू हॅव अ US व्हिसा? मी म्हटलं या. तर ते म्हणाले वी वुड लव्ह टू होस्ट यू ॲट द ॲपल हेडक्वार्टर्स इन LA. मी म्हटलं ओके, लेट मी गेट बॅक टू यू इफ आय एम फ्री ऑन दोज, इफ आय एम फ्री. हां. आणि मग आम्ही तिथे गेलो, आणि इंडियामधून दे टूक 5 क्रिएटर्स फ्रॉम डिफरंट फील्ड्स. तर आय वेंट म्युझिक फील्डमधून, विच इज वाय ॲड एअरपॉड्स आणि पाहिलं ना मी ते रील, युअर डे इन LA. तर एअरपॉड मॅक्सिसचं ते त्यांनी मला फुल मॉड्यूल दाखवलं. मग ॲपल एक्सपिरियन्सला गेलो आम्ही, आणि
ते एवढे मला खूप शिकायला मिळालं. एक गोष्ट की त्यांना आर्टिस्टबद्दल खूप रिस्पेक्ट आहे. म्हणजे तुम्ही कितीही स्केलचे आर्टिस्ट असाल, इट डझंट मॅटर टू देम. तुम्ही एक ट्रू आर्टिस्ट आहात, तो दे रिस्पेक्टेड. आणि त्यांचा टेक असा होता की तुम्ही एवढ्या लांबून आलायत, तुम्हाला हे सगळं ठीक वाटतंय ना आम्ही जे करतोय. तर मी म्हटलं दॅट्स सो स्वीट, सो थॉटफुल, सो रिस्पेक्टफुल. तर खूप मजा आली. आता पुढे आम्ही नवीन काय हिडन टॅलेंट्स बघणार आहोत तुझे? असे काही राहिलेत अजून जे तू दाखवले नाहीयेत? होपफुली ना पार्ट 3 तर असायला पाहिजे ना. येस, आय कांट वेट. तू मला तुझा एक हिडन टॅलेंट सांग ना. माझा हिडन टॅलेंट, दॅट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. मला कोणीही विचारलं नाही आणि मी एक्सप्लोरही केलं. सो हिडन की इवन यू डोंट. मला पण नाही माहिती. अजून माझ्यातूनच बाहेर नाही आलाय. एवढा लपलाय. बट आय एम सो इन्स्पायर्ड बाय यू की आय विल हॅव टू सिट अँड इंट्रोस्पेक्ट. या ॲटलीस्ट वी नीड 10. You definitely have them, you just don't know it. Maybe I can. My hidden talent. I can touch my nose with my tongue. All right, it was nice. Okay, guys, that was सई गोडबोले, अमायरा फिल्मच्या प्रमोशनसाठी आलेली. बट इतकं काही शेअर केलंय तिने माझ्यासोबत. थँक्यू सो मच सई, आणि विश यू ऑल द बेस्ट. असेच तुझे छान नवीन नवीन पिक्चर्स येऊन दे, तुझी अजून हिडन टॅलेंट्स आम्हाला कळून दे, आणि तुझी कोलॅबोरेटिव्ह जे क्रिएटिव्ह गोष्टी तू करत असते ते असेच नेहमी करत राहा. थँक्यू सो मच. तू किती छान घेतलास इंटरव्ह्यू, मज्जा आली. रेडियो सिटी रग रग में दौड़े सिटी.